हॅलो मित्रांनो, तर आज आपण शिकणार आहोत इकॉनॉमिक्सचे सर्वात महत्वाचे टॉपिक, ज्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात एमपीएससी मध्ये. तर चला बघूया इकॉनॉमिक्सचे सर्वात महत्वाचे टॉपिक. तर पहिला टॉपिक आहे आपला आरबीआय. आरबीआय मध्ये आपल्याला रेपो रेट, सीआरआर, एसएलआर, बँक रेट या सर्व गोष्टी जर चांगल्या केल्या तर त्याच्यावर खूप चांगले प्रश्न येतात, त्याचे आपले सॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न, ज्याच्यामध्ये आपल्याला जीडीपी काय असते, जीएनपी काय असते, एनडीपी काय असते, या सर्व गोष्टी विचारल्या जातात. तिसरा टॉपिक आहे बेरोजगारी आणि दारिद्र्य. बेरोजगारी आणि दारिद्र्य मध्ये प्रकार त्याचे विचारतात, त्याच्या काय म्हणून आपण त्याचे टाइप्स विचारतात, ठीक आहे, त्याच्यावर उपाय काय आहे हे विचारतात. तर हे खूप याच्यावरही याच्या पहिले पण खूप चांगले प्रश्न आलेले आहेत आणि समोर पण येत असतात. तर हे थोडंसं चांगलं करायचं. चौथा टॉपिक आणि महत्वाचा टॉपिक म्हणजे जनगणना. आता सुद्धा रिसेंटली जनगणना सुरू झालेली आहे, तरी तेव्हापर्यंत 2011चे आकडे जे आहेत ते आपल्याला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. तरी याला खूप चांगलं बघायचं. जनगणनेमध्ये काय बघायचं आपल्याला, जन्म मृत्यू दर, वाढ, ठीक आहे, एससी आणि एसटी मधील लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात किती आहे, काय म्हणूयात पुन्हा कोणती आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात किती राहतात, ह्या सर्व गोष्टी जनगणनेमध्ये विचारल्या जातात. पाचवी महत्वाची गोष्ट आहे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त मध्ये जीएसटी झालं, टॅक्स झालं, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. सातवा महत्वाचा टॉपिक आहे निर्देशांक म्हणजेच इंडेक्स, ज्याच्यामध्ये एसडीआय हॅपीनेस इंडेक्स असतो, काय म्हणते जेंडर पॅरिटी इक्विटी इंडेक्स असतो, एसडीजी असतात, या सर्व गोष्टी इथे विचारल्या जातात. आठवा महत्वाचा टॉपिक आहे बजेट. बजेट हा ज्या वर्षीचा आपण एक्झाम देतोय त्या वर्षीचाच आपल्याला बजेट आणि त्याच्या मागील जर बजेट मे बी जर 1.5 वर्षा पहिलं जर असेल तर आपण तेवढं करूयात. म्हणजे बजेटचे आपले खूप चांगले प्रश्न करंट बेसवर आपले इकॉनॉमिक्सचे प्रश्न आपल्याला हँडल करता येतो, या सॉल्व्ह करता येतो. 9वा महत्वाचा टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं त्याच्यात काय विचारू शकते, तर त्याच्यामध्ये आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिक्स कशा पद्धतीने चालते, त्याच्यात कोणकोणते प्रकार आहेत, त्याच्यात विकास करण्याचे पायाभूत आपल्याला काय म्हणूयात प्रकार कोणते आहेत, त्या सर्व गोष्टी, आर्थिक वाढ, अर्थव्यवस्थेचे प्रकार, या सर्व गोष्टी विचारल्या जातात. 10वा महत्वाचा टॉपिक आहे औद्योगिक आकडेवारी, ज्याच्यावर पण खूप जास्त प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये औद्योगिक वाढ काय असते, एमएसएमई सेक्टर म्हणजे स्मॉल मीडियम आणि काय म्हणते मोठ्या स्केलवर ज्या व्यवसाय चालतो त्यालाच एमएसएमई सेक्टर म्हणतात. तर यावरही खूप चांगले प्रश्न विचारतात. हाही एक खूप अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. 11वा आणि महत्वाचा टॉपिक आहे अर्थसंकल्प. अर्थसंकल्प म्हणजे आपल्या काय म्हणूयात आपल्या भारताचा म्हणा या राज्याचा म्हणा महसूल खर्च किती असतो, त्याची प्राप्ती किती असतात, भांडवल किती असतो, भांडवल खर्च किती असतो, या प्राप्ती किती असतात, या सर्वांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. तर हे 10-11 टॉपिक जे आहेत हे अत्यंत खूप महत्वाचे आणि चांगले मार्क्स देणारे आहेत. जर याच्यावर जर आपण चांगला जर अभ्यास केला तर आपले हे 15 प्रश्न जे विचारतात त्याच्यापैकी नाही तरी आपण कम से कम 14 टू 15च्या जवळपास या 13 टू 14 एवढे मार्क घेण्यात आपण तत्पर राहू शकतो. म्हणून ह्या सर्व गोष्टी जर आपण खूप चांगल्या केलात तर इकॉनॉमिक्स हा आपला खूप स्ट्रॉंग टॉपिक म्हणजे स्ट्रॉंग सब्जेक्ट बनू शकतो. आणि मेन्स मध्ये जसं एमपीएससीच्या, ग्रुप बीच्या, ग्रुप सीच्या याच्यावर जर याच्यावर खूप चांगले प्रश्न येतात तर मेन्स मध्ये पण याचा खूप चांगला फायदा होतो. तर मित्रांनो, असंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पॉलिटिक्स घेऊन येऊयात, त्याचे कोणते मेन टॉपिक्स आहेत, त्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिक्सवर विचारले जातात ते सर्व बघूयात. तर बघत राहा करिअर गायडन्स मराठी.